नागपूरमध्ये राष्ट्रवादीकडून अगदी दारोदारी जाऊन निवडणुकीचा प्रचार सध्या सुरू झालेला आहे। प्रत्येक उमेदवार हा प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन प्रचार करतोय। नागपूर महानगरपालिकेमध्ये पहिल्यांदा राष्ट्रवादीचे 87 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत। तर लाडक्या बहिणीचा प्रतिसाद राष्ट्रवादीलाच मिळतोय अशा भावना सुद्धा यावेळी उमेदवारांनी व्यक्त केल्या। या संदर्भात आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांनी या उमेदवारांशी संवाद साधलाय। उपराजधानीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून आहे ते प्रचार शिगेला पोहोचला आणि एका अर्थाने जर बघितलं तर मतदारांमध्ये जे आहेत ते हे संपूर्ण कार्यकर्ते आहेत ते आता पोहोचत आहेत। काही उमेदवार सुद्धा आपल्या सोबत आहेत। काय सांगाल आपण? अजितदादांच्या लाडक्या बहिणी आहेत, काय प्रचार एका अर्थाने आपला सुरू आहे? खूप छान आहे, कारण की आमचे अजितदादा आहेत जे राज्यांचे उपमुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे। कारण की प्रत्येक जणाला लाडक्या बहिणीला 1500 रुपये दिले आणि त्याच लाडक्या बहिणीचा हा प्रतिसाद दिसून राहिलाय। जसं तुमचं म्हणणं होतं की काँग्रेसने तुम्हाला दुरावलाय, बीजेपीने तुम्हाला दुरावलं, आम्हाला कोणी दुरावलं नाही। आमचे दादा खूप स्वाभिमानी आहे आणि आमच्या दादांनी आम्ही खूप नशीबवाले आहोत जे आमच्या महाराष्ट्र प्रत्येक याच्यामध्ये आमच्या नागपूर सारख्या शहरामध्ये दादांनी आम्हाला सगळ्या आमच्या जमिनींच्या कार्यकर्त्याला मोका दिलाय। जर आम्ही गठबंधन केलं असतं तर आम्हाला फक्त 5 किंवा 10 सीटा असल्या असत्या, पण आजच्या स्थितीला आमच्या 80 सीटा उभेल्या आहेत, कारण आम्ही दादांचे खूप तुम्ही शहर अध्यक्ष सुद्धा आणि तुमच्याकडे मोठी जिम्मेदारी संपूर्ण या संपूर्ण नागपूर महानगराची आहे। मोठ्या संख्येने महिलांना सुद्धा एका अर्थाने उमेदवारी मिळाली, कसं बघताय याकडे आपण? खूप छान, आमच्या महिलांना खूप प्रतिसाद आहे। आम्ही तेच आता बोलत आहे की आम्ही आमच्या दादांचे जितके आभार मानू तितके कम आहे, कारण लाडक्या बहिणीला खूप मोका दिलाय। यावेळेस 50% च्या वर आरक्षण दिलेलं आहे। कॅमेरामॅन मंगेश मोहितेसह तेजस मोहिते, जय महाराष्ट्र, नागपूर।